नमस्कार मित्रांनो, आज आपण क्लास 12 मधील ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन या चॅप्टर मधले क्वेश्चन पाहू. का म्हणताय पहा, इन ट्रायंगल एबीसी. तर पहिले प्रेमाने एक ट्रायंगल काढू, इन ट्रायंगल एबीसी. ओके, चला हलका एक ट्रायंगल काढून टाकू एबीसी. चलो ओके, फिलहाल के लिए मला नाही माहिती की नेमका ट्रायंगल कसा, पण इन ट्रायंगल एबीसी म्हणतात इफ 2 cos a upon a प्लस cos b upon b प्लस 2 cos c upon c इज इक्वल टू a बाय bc प्लस b बाय ca. असं जर असेल, जर आपल्याकडे हा असेल तर शो का करायचा, दे शो द्या ट्रायंगल इज राइट एंगल. ठीक आहे, तर आता वाटत तर नाही राइट एंगल ट्रायंगल, बरोबर. तर फिलहाल के लिए राइट एंगल ट्रायंगल आपण दुसरी एक डायरेक्ट असंच काढून पाहू. ठीक आहे, सपोज दॅट एबीसी हे वाली ट्रायंगल असं समजा. फील करा, हे वाली डायग्राम रफ, याच्यानंतर मी एक डायग्राम काढलो. बघा आता काय होईल पहा, पहिले तर एक गोष्ट समजा. ठीक आहे, कोणत्याही ट्रायंगल मध्ये जे कॅपिटल दिसतात एबीसी ते अँगल असते, बरोबर. जसे की फॉर एक्झाम्पल हा अँगल, हा वाला अँगल, हा वाला अँगल. ठीक आहे, आणि जे स्मॉल दिसतात ना ते साइड असते. ठीक आहे, ए च्या समोर स्मॉल ए साइड, बी च्या समोर स्मॉल बी, आणि हा कॅपिटल मोठा सी आहे, समजून घ्या अँगल बी. ठीक आहे, आणि छोटासा आहे ती सी दिसेल पहा. ठीक आहे, हा जो छोटासा सी राहील तो काय राहील, साइड राहील. समजलं इथपर्यंत, हे साइड आणि हे अँगल. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं. तर शो द्या राइट अँगल ट्रायंगल काढायचे. ठीक आहे, तर राइट अँगल ट्रायंगल काढण्यासाठी येथे एक जर 90 आणलं तर राइट अँगल ट्रायंगल होऊ शकते. किंवा दुसरी एक गोष्ट की याला जर मी पायथागोरस थ्योरम जर लावून जर याचा स्क्वेअर इज इक्वल टू हा स्क्वेअर प्लस हा स्क्वेअर जर केलं, हा तरी आला तरी पण आपण प्रूव्ह करू शकतो. पण आता बघू काय होते पहा, आपल्याकडे का दिलाय पहा. ठीक आहे, हे वाली गोष्ट दिली आहे, एक काम करू पहा. पहिलं आपल्याकडे कॉस ए आहे, कॉस बी आहे, कॉस सी आहे. ठीक आहे, तर आपल्याकडे एक रूल माहित आहे, कोसाइड रूल. ठीक आहे, क्लासमध्ये प्रूव्ह केलं आपण. पहा इकडे बघा, इथं सांगतो कॉस ए कॉस बी कॉस सी पाहू आपण. ठीक आहे, तर काय म्हणताय पहा, वी नो दॅट, आपल्याला माहित आहे. का माहित आहे पहा, की कॉस ए इज इक्वल टू रूल आपल्याला माहित पाहिजे. का होते पहा, याला सोडून बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर आणि मायनस ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2bc याला पकडायचं. पटलं ना, म्हणजे ए मायनस राहील, म्हणजे दोन साइड राहतील बीसी, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, याचा मायनस स्क्वेअर आणि 2bc. ठीक आहे, त्यानंतर दुसरा लिहून टाका काय पहा, कॉस बी लिहा. कॉस बी इज इक्वल टू काय होईल पहा, याला बी ला सोडून, कारण मायनस बी स्क्वेअर ते एनीच आहे, तिथे काय येईल पहा, आता उरला का ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर 2ac. ठीक आहे, आणि तिसरा लिहून टाकू कॉस सी. कॉस सी काय होईल पहा, कॉस सी येईल पहा मायनस सी स्क्वेअर तर राहील, आता उरला का ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि डिवायडेड बाय 2ab असं रूल लिहायचं. पटलं. आता ऐका मी काय करतो, हा वाला जो मॅटर आहे तो खाली लिहितो, कारण हा दिला राइट अँगल ट्रायंगल प्रूव्ह करायचा. तर ऐका काय होईल, नाव इथं लिहिता 2 cos a डिवायडेड बाय a प्लस cos b डिवायडेड बाय b प्लस 2 cos c, हा अँगल वे आणि हे साइड वे. ठीक आहे, आणि इज इक्वल टू a बाय bc प्लस b बाय ca. बढ़िया प्यार से आपण लिहिलो. ठीक आहे, ध्यान से देखो. आता काय होईल पहा. ठीक आहे, 2 जसा आहे तसा लिहा, आणि cos a च्या ठिकाणी का घुसाडील पहा, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2bc. बिलकुल प्रेमाने मी काहीच नाही करतो. आणि एक गोष्ट पुन्हा ऐका. ठीक आहे, की कॉसच्या ठिकाणी तुम्ही पुटअप केलं, याच्या ठिकाणी येईल, पण डिवायडेड बाय पुन्हा इकडे आहे का, हा जो डिवायडेड बाय कोणचा ए, हा पुन्हा ए येतं राहील. ठीक आहे, डिवायडेड बाय ए. ओके, ठीक आहे, त्यानंतर प्लस इकडे बघा काय होईल, आता इकडे कॉस बी का राहील, कॉस बी. तर कॉस बी चा रूल काय आपण चेक करा, कॉस बी काय होईल, ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि डिवायडेड बाय, ठीक आहे, 2ac आणि डिवायडेड बाय पुन्हा का चेक करा बी. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. ओके, त्यानंतर काय होईल पहा, ध्यान से देखो, प्लस 2 cos c किती आहे, cos c चेक करा किती आहे पहा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. ठीक आहे, आणि डिवायडेड बाय किती, डिवायडेड बाय 2ab. ठीक आहे, आणि पुन्हा डिवायडेड बाय चेक करा का सी, आणि जो इकडे पार्ट आहे तो लिहितो आपण ए बाय बी सी प्लस बी बाय सी आहे. ठीक आहे, आता इथे पुरा चिवडा झाला. ठीक आहे, त्यानंतर एक काम करता, आता हा वाला जो पार्ट मी मिटवतो, कारण आपल्याला राइट अँगल ट्रायंगल प्रूव्ह करायचा आहे. ठीक आहे, ओके मेरे अजीज दोस्तों. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं. आता काय होईल बघा. ठीक आहे, याच्यामध्ये मॅटर समजा. ठीक आहे, ओके, हा फ्रॅक्शन आहे डिवायडेड बाय इंटिजर. तर काय होईल पहा, हा जो आहे येतं येईल. ठीक आहे, पटलं ना, हा जो आहे येतं येईल. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये येईल, हा सुद्धा याच्यामध्ये येईल. ठीक आहे, पटलं ना, फ्रॅक्शन डिवायडेड बाय इंटिजर, बरोबर आहे. तर पहा ए बाय बी डिवायडेड बाय सी, तर हा इथं जाते आणि हा सुद्धा बघा इथं जाते. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. आता काय होईल पहा, अंदर का मी एक काम करतो, दोन क्रिया एका वेळेस करता, हा 2 ने मल्टिप्लाय करता आणि 2 हा जो आहे 2a येतं मल्टिप्लाय होईल. ठीक आहे, तर काय होईल पहा, 2b स्क्वेअर. ठीक आहे, 2b स्क्वेअर प्लस 2c स्क्वेअर मायनस 2a स्क्वेअर.
बढ़िया, इथं खोललो पा 2 ने, ठीक आहे. आता हा येथे जाईल तर काय येईल 2ABC, ठीक आहे. ए पहा ना इथे गेला, ठीक आहे. ध्यान से देखो, ठीक आहे. प्लस इथं काय होईल पहा, कहाणीमध्ये येतं A² प्लस C² मायनस B², ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. आणि इकडे काय होईल पहा, बी येतं जाईल म्हणजे 2ABC, पुन्हा 2ABC. ध्यान से देखो, बी जर येथे गेला तर 2ABC. ओके. आणि तिसरी गोष्ट पहा प्लस, इथं काय होईल पुन्हा 2 ने खोला बरं याला, 2 × 2A², ठीक आहे. त्यानंतर प्लस 2B² आणि मायनस 2C², ठीक आहे. आणि डिवायडेड बाय पुन्हा पहा सी येतं जाईल म्हणजे 2ABC, पुन्हा पहा सी ना तर 2ABC आणि इज इक्वल टू आता समोर तिकडे लिहायला पाहिजे, जागा नाही तर काय होईल पहा, इकडे पहा, ध्यान से दे, येथे काम करून टाकतो पहा, ठीक आहे. मी काय म्हणतो की जर सपोज दॅट येतं BC आहे येतं CA आहे, ठीक आहे. तर दोघांचा बाप सेम करायचा आहे, तर इथं जर मी A ने मल्टिप्लाय करीन आणि जर येतं मी B ने मल्टिप्लाय करेन तर बाप सेम होते पहा. कसं पहा, A डिवायडेड बाय एलसीएम सेम करता पहा BC. चला वरती आणि खाली A ने मल्टिप्लाय करा, ठीक आहे. तिथं पहा बरं B आहे आणि CA आहे, ठीक आहे. ते काम करता पहा CA आहे ना, आपल्याला गरज कोणाची आहे तर B ची, तर B × B, कारण पहा ABC घाल बाप सेम, ठीक आहे. म्हणजे एलसीएम सेम, ठीक आहे. तर आता मी काय करतो पहा, याला मी मिटवता, ठीक आहे. इथपर्यंत आता ध्यान से देखो का होईल पहा, इथं पहा 2ABC इक्वल्स टू येतात, ठीक आहे. तर लक्षात घ्या सर्वांचा एलसीएम, सर्वांचा बाप सेम आहे, किती आहे पहा 2ABC, ठीक आहे. आणि वर काय होईल 2B² प्लस 2C² मायनस 2A² प्लस याला लिहा बरं A² प्लस C² मायनस B², ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. ओके. पुन्हा पहा प्लस मध्ये हा तर राहीलच, कारण 2A² प्लस 2B² मायनस 2C², ठीक आहे. आणि डिवायडेड बाय सर्वांचा एलसीएम मधात लिहिता 2ABC, ठीक आहे. आणि इकडे पण आता लिहून टाकतो पहा, काय होईल पहा, वरती येईल A × A, ठीक आहे. एक काम करतो बघा, ठीक आहे. इथं एक काम करून घेतो A × A² आणि ABC प्लस B² आणि ABC. बहुत ही बढ़िया काम झालं, ठीक आहे. टकाटक, ठीक आहे. आता एक काम करतो पहा, जर मी पुन्हा एक आयडिया वापरू शकतो पहा, इथं 2ABC आहे, इथे मी 2ABC आणू शकतो असतो, बरोबर आहे. कसं, चला मी जर इथं पुन्हा पहा, ध्यान से देखो, आता आपल्याला तेवढं माहित राहत नाही ना काय करायचं, बरोबर आहे. आता जर मी इथं जर मी काय केलो पहा, इथं 2 ने तर वर 2 ने मल्टिप्लाय करावं लागते. हो नाईस, ठीक आहे. हे विसरलो, बरोबर आहे. एलसीएम सेम करता ना, तर वरती येईल 2A² आणि 2B², आय एम सॉरी, ठीक आहे. अशा प्रकारे येईल, ठीक आहे. आता काय होईल पहा, 2ABC इथं राहील, ठीक आहे. तर एक काम करतो, हा वाला पार्ट आणि हा वाला पार्ट पुढे उडणार, ठीक आहे. एवढी तर कहाणी क्लिअर झाली. आता सुनो नेक्स्ट पार्ट, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला राईट अँगल ट्रायंगल आणायचा आहे, तर का करू पहा, ठीक आहे. ध्यान से पहिले लिहित आपण 2B² प्लस 2C² मायनस 2A² प्लस A² आणि प्लस C² जे आहे ते लिहित आपण C², ठीक आहे. मायनस B² प्लस 2A² प्लस 2B² मायनस 2C² पुरा दम येत आहे, बरोबर आहे. लिहाल आता इकडे काय होईल पहा, इकडे देखो हा वाला पार्ट इज इक्वल टू 2A² प्लस 2B² आला, ठीक आहे. आता एक मॅथचा नियम आहे का, की इकडे जर प्लस आणि इज इक्वल टू जर तिकडे प्लस तर गावाला जाते म्हणजे कटले 2B². त्यानंतर देखो ध्यान से 2A² उडला, वा नाईस, ठीक आहे. त्यानंतर जर इज इक्वल टू च्या इकडे असेल तर दोन्ही का पाहिजे, सेम साइन वाले पाहिजे, ठीक आहे. सॉरी डिफरंट साइन वाले पाहिजे. इज इक्वल टू च्या इकडे असेल तर ऐका, आता हा प्लस 2C² आणि मायनस 2C² पुढल, ठीक आहे. आता आपल्याकडे राहिलाच का पहा, ध्यान से देखो, ठीक आहे. ओके. तर आपल्याकडे हे वाली टर्म राहिली, चेक करा, हे वाली टर्म, हे वाली टर्म आणि हे वाली टर्म, बस. आणि हे वाली टर्म सुद्धा राहिली, ठीक आहे. ते काम करू पहा, आता का होईल, इकडे आहे का मायनस प्लस मायनस, तर मायनस A², कारण 2A² मधून A² मायनस A², ठीक आहे. त्यानंतर प्लस C² तसंच राहू द्या. इथं पहा मायनस प्लस मायनस, ते काय येईल पहा 2B² मधून B² गेले तर B², ठीक आहे. इझी, ओके. इथपर्यंत क्लिअर आहे. आता पहा ध्यान से देखो, ओके. एवढा तर आपला क्लिअर झाला. आणि इकडे जो राहिला, इकडे पहा ध्यान से देखो, इकडे पुरा 0 झाला, त्याला विसरायचं नाही, ठीक आहे. आता काय होईल पहा, मी हा जो पार्ट आहे A² मी तिकडे नेलो, असं फील करा, ठीक आहे. A² ला मी तिकडे नेलो, इकडे काय राहिला B² प्लस C² राहिला, चेक करा, ठीक आहे. म्हणजे देअरफॉर A² प्लस सॉरी A² इज इक्वल टू B² प्लस C² आला. ओ नाईस, ठीक आहे. म्हणजे आता आहे का पा का म्हणतात, पायथागोरस थ्योरम का म्हणतात. आता आपल्याला डायग्राम बदलवा लागेल पहा कसं, कारण
इथं घ्यायला लागेल ए काउंट, तर एच्या समोर हा हायपोटेनस, एच्या समोर ए साइड ना. आता इथं जर चुकीनं बी घेतलो, इथंही घेऊ शकता बी, असं काही नाही. ठीक आहे, तर बीच्या समोरची बी आणि सीच्या समोरची सी, बरोबर आहे. काय होईल पहा आता, ऐका. ठीक आहे, तर पहा ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. तर पहा हायपोटेनसचा स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द अदर टू साइड्स, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ प्रूफ झाला की ट्रायंगल एबीसी इज अ राईट अँगल. कोणचा? राईट अँगल. कायच्यामध्ये? ऍट अँगल ए मध्ये तो राईट अँगल आहे, चेक करा. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण प्रूफ केलो. ठीक आहे, थोडंसं प्रेमानं सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, काही टेन्शन नाही घ्यायचं. ठीक आहे, तर बाकी आपण ब्रेक के बाद पाहू. ठीक आहे.